मी जतमध्ये येऊन प्रेसमेंट करायचा महत्त्वाचा गोष्ट आहे। माझा रायलिंगेश्वर संस्थानमठ उमदीपासून सकाळी उठून मी माझा स्नान पूजा संध्या वंदन करून मी माझा आमचा गुरुवारी रायलिंगेश्वर महाप्रभूंचा जयंत्योत्सव आहे 14 तारीख, म्हणून मी भक्तांच्या घराला भेटण्यासाठी मी चालले होतो। पहिला शिंदूरला भक्त लोकांना भेटले, नंतर बसरगीमध्ये भेटले। बसरगी पुढे 1 किलोमीटर जाताना मध्ये हे आता जत तालुक्यामध्ये काय आमदार इलेक्शनला उभारलेले आहेत गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ता लक्ष्मण जगगोंड म्हणून आडवा येऊन त्यांचा हात केले। मी थांबले, त्यांनी विचारले तुम्ही इलेक्शन असताना लिंगायतावर प्रभाव घालायला चालले काय? म्हटलं मला काय माहित नाही, माझ्या गाडीवर पोस्टर नाही, मी काय इलेक्शन बदल नाही, माझा धर्म प्रचारासाठी माझा भिक्षासाठी माझ्या गुरुवारांचे जयंती आहे म्हणून ते भक्त लोकांकडे चाललेत म्हणून सांगितले। सांगून चला म्हणून पुढे गेल्याबरोबर पुढचे गाव हे आहे गोगवाडमध्ये येऊन ओव्हरटेक करून आडवा मार टाकले। त्यांच्या गाडी आडवा टाकून ते तुम्हाला सोडत नाही, इकडे महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरायचं नाही म्हटलं। का म्हटले मी, तुम्ही लिंगायतावर प्रभाव टाकतात, लिंगायताचा प्रचार करता असं म्हटले। तो कोण सांगितलं तुला म्हटले? माझ्याकडे काय तर तुझ्याकडे प्रूफ आहे का, दाखव मला म्हटले। हे तुम्ही असं बोलले आहे, उमदीमध्ये बोलले आहे, तसंच आहे। मी गप बसले होतो, तिकीट आमचं लिंगायताला मिळले म्हणून गप मिळाले नाही म्हणून मी गप बसले होतो। परंतु पुढं संगळे रायणा सर्कल आहे उगाड पुढे येऊन आणि एक आम्हाला हत्या हे केले, कारवाई केले, माझ्यावर हल्ला केले। म्हणजे मला चांगलं मराठी येत नाही काय, आज मी जगले म्हणजे माझं पुनर्जन्म झाल्यासारखं झाले। तर लोक होता ऑटोमॅटिक लिंगायत लोक होता, धनगर समाज सुद्धा आला होता, त्यांनी भाजपाचा हे गाठले होता। तो कोण रे म्हटले, मी लक्ष्मण जगगोंड आहे, मी लिंगायत समाजाचा आहे, तुम्ही तर फिरायचं नाही असं काय तर वाईट बोलायला लागले। माझा ड्रायव्हर थोडे व्हिडिओ केले थोडा, नंतर माझे इतका वाईट आहे। जत तालुक्यामध्ये धर्म आहे, तिथं धर्माचं काय तर रक्षण आहे म्हटलं होतं। आज माझा जीवावर जीव उरले म्हणजे ते मी पुनर्जन्म झाल्यासारखं झाले। एवढा त्रास द्यायचा गोपीचंद पडळकराचा कार्यकर्ता माझ्यावर हल्ला करता, म्हणजे आता जत तालुक्यामध्ये पुढं आमदार झाल्यानंतर आमचं रक्षण कोण देणार? आमचं सारखा स्वामींना मठाधीशांना रक्षण देणार नाही म्हणजे सामान्य माणसाचं परिस्थिती कसं होणार? एक महाराष्ट्रामध्ये कोण भाजप म्हणते, भाजपचं हे आहे त्याच्यावर व्हिडिओमध्ये, भाजपमध्ये किती जण संन्यासी आहे? योगी आदित्यनाथ आहे भाजपचं हे सिद्धांत आहे का संन्यासीवर कारवाई करायचं? हे लोकांना मी विनंती करतो, हे पक्षाला सुद्धा सोय वाटत नाही। हे करायचं असले तर राजकारण प्रभुत्वामध्ये स्वामीजीला सुद्धा व्होट घालायचा अधिकार असतंय का नाही? आम्ही तर राजकारण केले तर काय चूक आहे? आमच्या शिष्य आम्ही प्रचार करतो, त्यांनी करतात, त्यांचे किती जण उभारले असेल तर एकटा निवडून येणार का नाही? मग इथे हल्ला करायचा, दंगा करायचा, हे काय हे सरकार आधी ब्रिटिश सरकार आहे का इथं? इथे काय प्रजाप्रभुत्व जिवंत आहे का नाही? मी आता त्याला सांगितले प्रजाप्रभुत्व अरे बाळ, प्रजाप्रभुत्वामध्ये आम्ही काही करायला आम्हाला अधिकार आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। काय ते ಒಂದು सर्वाधिकार धोरण आहे का जत तालुक्यामध्ये? जत तालुका भारतामध्ये आहे का नाही हे तुम्ही पत्रकर्त्याला मी विचारतो, विनंती करतो। मला दुःख वाटतंय, माझा जीव उरले म्हणजे मी बोलायला
माझा जीव गेल्यानंतर कोण बोलायचं आहे? हा, लिंगायत माणसात लिंगायत समाजामध्ये मी जन्म घेतलेला चूक झाला काय? मी काही न करता, काही प्रचार न करता, माझ्यावर हल्ला करता म्हणजे लिंगायत जन्म जातीमध्ये जन्म घेतलेला मी जात्यातीत मठाचा स्वामी आहे. माझ्या मठाला लिंगायत एकदम 10 पैसा सुद्धा भक्त लोक नाही. मागासवर्गीय आहे, सगळं मराठा आहे, सगळं समाजाचं माझ्या मठाचे भक्त लोक आहे. इथं पत्रकार मित्र बंधूमध्येच माझा मठाचा शिष्य आहे. माझ्या जात्यातीत मठ आहे, बसवतत्व आहे, बरोबर आहे. परंतु लिंगायत आहे, तुम्ही लिंगायतावर प्रभाव करते हे प्रभाव टाकण्यासाठी तुम्ही फिरायला लागले म्हणतात. म्हणजे कसं काय सांगायचं आहे? जत तालुका हे भारतामध्ये आहे का नाही? प्रजाप्रभुत्वाचं काय हे तर चालत काय नाही? तर ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ काय ಮಾನ್ಯತಾ नाही का? ನೋಡ್ರಿ, ನಾ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇಷ್ಟೇ, ಇವತ್ತು ಜೀವಂತ ನಾನು ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನನ್ನ ಪುನರ್ಜನ್ಮ ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಬಂದು ಇವತ್ತು ಹಲ್ಲೆ ಮಾಡ್ತಾರ, काल ते एक व्हिडिओ व्हायरल झालेत म्हणून आता कळलं मला.